नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हम्पी येथील प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर पाहिले. आज आणखीन एक प्रसिद्ध मंदिर पाहणार आहोत. त्याचे नाव आहे विठ्ठल मंदिर. हे मंदिर विरूपाक्ष मंदिराच्या ईशान्येकडे सुमारे 2 किलोमीटर अंतरावर तुंगभद्रा नदीच्या काठी आहे. आपण हे अंतर चालत जाणार आहोत. वाटेत तुंगभद्रा नदीच्या विलोभनीय पात्राचे, मोठमोठ्या दगडांचे व काही भग्न मंदिरांचे दर्शन आपणास होते. जाता जाता आपण वाटेतील प्रेक्षणीय स्थळे पाहणार आहोत. श्री अच्युतराय स्वामी मंदिर पुष्करणी. बाजार व अच्युतराय मंदिर पाहू. हे मंदिर, बाजार व पुष्करणी 1534 मध्ये विजयनगर साम्राज्यातील एक सम्राट अच्युत देवराय यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. सध्या पुष्करणीमध्ये पाणी नाही, गाळही साठलेलं दिसत आहे. पुष्करणीच्या पलीकडे भग्न अवस्थेतील बाजार दिसतो. आपण श्री अच्युतराय स्वामी मंदिराजवळ आलो आहोत. हे विष्णू मंदिर आहे. याला भगवान तेरुवेंगलनाथ असेही म्हणतात. हे मंदिर तेरुवेंगलनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचे बहुतेक भाग खराब अवस्थेत आहेत. जरी ते भग्न अवस्थेत असले तरी आजही मंदिराची भव्यता आणि वैभव दिसून येते. खांब आणि भिंतींवर उत्कृष्ट कोरीव काम आहे.
आपले हे मंदिर पाहून झाले आहे, तर आपण आता पुढे जाऊयात. वाटेत तळ्यासारखा भाग दिसतो, त्याला सीता झील म्हणतात. मागच्या भागात आपण माहिती घेतली होती की हम्पी हा रामायणातील किष्किंधा क्षेत्राचा भाग मानला जातो आणि असे मानतात की सीतेच्या शोधात राम आणि लक्ष्मण दक्षिणेकडे प्रवास करीत असताना हनुमान, सुग्रीव आणि वानरसेना त्यांना येथेच भेटली. त्यामुळे या तळ्याला सीता झील असे नाव पडले असावे. या शेजारीच सुग्रीव गुहा आहे. असे म्हणतात बालीपासून जीव वाचवण्यासाठी सुग्रीव याच गुहामध्ये लपले होते. नदीच्या पात्रात एक खुला खांब असलेला मंडप दिसतो. त्याला पुरंदरदास मंडप म्हणतात. हे महान संत पुरंदरदास यांच्या जीवनाचे आणि कार्याचे स्मारक आहे. त्यांनी येथे अनेक धार्मिक स्तोत्रे रचली. आपले जीवन येथेच व्यतीत केले. हा मंडप 16व्या शतकात बांधला गेला. 2 स्तंभ असलेली कमानीसारखी वास्तू आपण पाहत आहोत. ते तराजू टांगण्याचे खांब आहेत. असे म्हणतात की सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणासारख्या विशेष समारंभाच्या वेळी राजा या तराजूत बसून आपल्या वजना एवढे सोने, चांदी आणि मौल्यवान रत्ने गोरगरिबांना वाटत असे. आपण विठ्ठल मंदिरापाशी येऊन पोचलो आहोत. या मंदिरालाच विजया विठ्ठल मंदिर म्हणूनही ओळखले जाते. विजयनगर साम्राज्यातील राजा देवराय दुसरा यांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधण्यात आले. इसवी सन 1422 ते 1446 विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत मंदिराच्या अनेक भागांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात आल्या. इसवी सन 1509 ते 1529 विठ्ठल मंदिर हे हम्पीमधील सर्व मंदिर आणि स्मारकांपैकी सर्वात भव्य मानले जाते. हे मंदिर द्रविड शैलीतील स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. यातील कलात्मक कोरीवकाम आणि भव्य वास्तुकला अतुलनीय आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याचा आराखडा आयताकृती आहे. याला 3 गोपुरे आहेत. मोठे प्रांगण आहे. प्रांगणात रंगमंडप, कल्याण मंडप, उत्सव मंडप असे प्रमुख मंडप आहेत आणि प्रांगणातील मुख्य आकर्षण समृद्ध शिल्पकला असलेला प्रसिद्ध दगडी रथ आहे. विठ्ठल मंदिराला सभा मंडप, अर्धा मंडप आणि गाभारा असे भाग आहेत. 14th सेंचुरी 15th सेंचुरी. ये साइड किचन हॉल खाना पकवान करने के लिए, वो डाइनिंग हॉल खाना खाने के लिए, वहाँ पर एक मंडप चौंटिंग हॉल भजन मंडपम, वहाँ पर एक मंडप सर कल्याण मंडप मैरेज हॉल होता है. महाराजा सम्राट कृष्णदेवराय ही वेंट टू ओरिस्सा बैटल. राज्य को जीत होता, जीत के होने के बाद याद रखने के लिए पत्थरकृत बना दिया स्टोन चॉरेट. ये चॉरेट आगे नहीं चलता था, नेवर मूवेबल, नेवर पुलिंग, जस्ट फॉर शो पीस. वो पंचपीठ, रथपीठ, ध्वजस्तंभ, नैवेद्य पीठ, दीपस्तंभ, लास्ट तुलसी वृंदावन. एक ही पत्थर है, एक ही पत्थर में 4 शिल्पकला होता था, 4 in 1 carvings. फर्स्ट महादेवा शंकरा, सेकंड डेकोरेशन होता था सर प्रभावली, नरसिम्हा स्वामी मुंह दिख रहा सर आपको, 2 शेर लड़ाई कर जंपिंग करता था, 2 लायंस. सो हेवी रेनी सीजन में बारिश आता था, जो पानी गिरता था ऐसा पानी आता था, जैसा पानी आके वो ड्रॉप बाय ड्रॉप पानी से गिरता था, लुक लाइक वाटरफॉल्स. वो पानी आने के लिए होल्स. ये पूरा बैंगल डिजाइन्स, नीचे पूरा दिए रखो को गोल्ड, डायमंड, रूबी, जम्स रखता था, पूरा चमक लगता था. 1 head to 2 different body, 2 in 1. एक साइड हाथी दिख रहा सर आपको एलिफेंट, एक साइड बुल है, नंदी. लुक लाइक ए गणेश, हेड ऑफ गणपति. एलिफेंट केम पुलिंग द ट्री, झाड़ फीचर्स, क्रिएटिविटी. नृत्य मंडप, सप्तस्वर मंडप, अंदर कुछ भी नहीं, होल पिलर सॉलिड पिलर. लेकिन पत्थर में साउंड कैसा आता था, हाई टू, वे टू, डिस्टेंस टू, विडी टू, साइड में संगीत बाहर आता था. ये
एक पूरा मंदिर बनाने के लिए मंदिर के बारे में छोटा मॉडल, प्रोटो मॉडल, ब्लू प्रिंट। सर नीचे बिल्डिंग फाउंडेशन, ये फाउंडेशन होता था वो दिया रखने के लिए, जो दिया रखने के लिए बैंगल्स, वो बैंगल डिजाइन, छोटा होल्स, बेस, साउंड पिलर, सीलिंग, गोपुरम, गोल्ड क्राउन, ऐसे छोटा मॉडल ऑफ द टेम्पल, मिनिएचर। वेरी पावरफुल किंग्स, वाली, सुग्रीवा, वो लड़ाई होता था। वाली, सुग्रीवा, हनुमान, वो राम आने के बाद मीट सुग्रीवा, ये पुतना संहार होता, पुतनी मोशी, श्री कृष्णा के पुतना का पॉइजन मिल्क ब्लड पीने के बाद पुतनी से डाई। ओल्ड पेंटिंग सर, 600 साल पहले ऊपर पेंटिंग करने के लिए नीचे से वहाँ तक लकड़ी का सीढ़ी बांधता था। तो सीढ़ी के ऊपर बैठ के एक बड़ा पात्र में पुट वाटर, वो पानी में रिफ्लेक्शन देके देके डू मेकिंग पेंटिंग सर। ऊपर देके पेंटिंग है तो ड्रॉप हम में गिरेगा, ऊपर देके देके नेक पेन होते थे, बोले कि पीपल वाचिंग रिफ्लेक्शन इमेज डू मेक पेंटिंग। अभी भी पेंटिंग है, वो पेंटिंग डाल के 600 साल हो गए सर। ये पूरा गेम सर, ओल्ड गेम, वो चौका बारह खेलने के लिए सबका गेम्स। कृष्णा रासा लीला, स्टोरी ऑफ कृष्णा। गोपी को लोग आके नदी में स्नान करता समय में कृष्ण ने कपड़ा चोरी करके वो पेट चढ़ के पेट के ऊपर बैठे थे। हिरण्यकश्यप, उनका बेटा भक्त प्रहलाद, नरसिम्हा समय पिलर तोड़ के निकल के उनको मारेगा, उनका क्राउन नीचे गिर गया सर। और नरसिंह समय हिरण्यकश्यप पकड़ के ऊपर पेट फाड़ रहे। 7 जानवर होता था। ईयर ऑफ अ रॉबिट, कान खरगोश, ईयर ऑफ अ रॉबिट, आइस ऑफ अ ड्रैगन, माउथ ऑफ अ क्रोकोडाइल, ट्रंक ऑफ अ एलिफेंट, नेक ऑफ अ लायन, बॉडी ऑफ अ हॉर्स, लेग ऑफ अ टाइगर। याली इमेजिनेशन एनिमल्स सर। एक ही पतन में 2 प्राणी होता था, 2 डिफरेंट एनिमल्स, लुक लाइक अ लायन फेस। देन 2 घोड़ा जंपिंग करता था सर बोथ साइड। वी कॉल्ड 3D पिक्चर्स, 3D कॉन्सेप्ट सर। एक ही पत्थर है, दिस वाज वेरी इंटरेस्टिंग सर। एक ही पत्थर में 6 प्राणी है, 6 टाइप ऑफ एनिमल्स, 6 in 1 सर। सी लुक लाइक ए फ्रॉग जंपिंग द वाटर, बेडुक। बड़ा बंदर बैठ कर छोटा बंदर को दूध पिला रहे। ऊपर सांप हेड, नीचे लिंगम, शिवलिंग होता सर, नागलिंगम। वो बड़ा बंदर बैठ को छोटा बंदर को हाथ पकड़ के ऊपर खींच रहा हो सर। प्लीज कम दिस साइड ऑल ऑफ यू सर का सर, कम दिस साइड, कम दिस साइड। देन फ्लाइंग द हनुमान ऑन द स्काई, हनुमान जी लंका को जंपिंग कर रहे हैं। बजरंग बली, 2 legs, टेल, बॉडी, शोल्डर, हेड। लास्ट स्नेक मूविंग, स्नेक्स। ऐसा छोटा पत्थर में 6 टाइप ऑफ एनिमल्स, 6 in 1। अंदर कुछ नहीं सर। पेंटिंग ये पूरा लिखा हो सर, पूरा स्टोरी। आप कोडी बोलते ना, ऐसा हम लोग हल्ला कन्नड़ा बोलते सर। ये पूरा मंदिर के बारे में स्टोरी लिखा हो सर। इधर से परिक्रमा करने के लिए जाता था, बिलो द गार्ड। प्लीज कम ऑल ऑफ यू सर। विठ्ठल मंदिर उद्ध्वस्त अवस्थेत आहे। मंदिराच्या गर्भगृहात एकेकाळी भगवान विठ्ठलाची मूर्ती होती, परंतु आता गर्भगृहात कोणतीही मूर्ती नाही। याबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। असंही सांगितले जाते की पंढरपूरच्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवरायांनी हम्पी येथे हे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बांधले व पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती घेऊन कृष्णदेवराय हम्पीला आले। पण रात्री साक्षात विठ्ठलाने सम्राट कृष्णदेवरायांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि ती मूर्ती पुन्हा पंढरपुरात ठेवण्याचा आदेश दिला।
त्याप्रमाणे कृष्णदेवरायांनी मूर्ती पुन्हा पंढरपुरात नेऊन ठेवली, पण नाराज झालेल्या कृष्णदेवरायांनी या मंदिरात पुन्हा दुसरी विठ्ठल मूर्ती स्थापन केली नाही. मंदिराच्या आवाराबाहेर अनेक मंदिरे आहेत. तसेच पूर्वेस साधारण 1 किलोमीटर लांबीची उद्ध्वस्त बाजारपेठ आहे. हे एक मजली मंदिर साधारण 25 फूट उंचीचे आहे. रंगमंडपात वेगवेगळ्या व्यासाचे, आकाराचे, लांबीचे आणि पृष्ठभाग असलेल्या 56 कोरीव दगडी तुळके आहेत. यांच्यावर आघात केल्यावर त्यातून वेगवेगळे स्वर उमटतात. हा मंडप संगीत आणि नृत्याच्या सार्वजनिक उत्सवांसाठी वापरला जात असे. सध्या येथे प्रवेश दिला जात नाही. विठ्ठल मंदिरातील दगडी रथ हे प्रत्यक्षात एक मंदिर आहे, जे एका शोभिवंत रथाच्या आकारात आहे. हे मंदिर गरुडाला समर्पित आहे आणि त्याच्या गर्भगृहात गरुडाची प्रतिमा आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार गरुड हा भगवान विष्णूचा वाहन आहे. तर मित्रांनो, हा विठ्ठल मंदिराचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढच्या भागामध्ये आपण हम्पीमधील काही मंदिरे व इमारती पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.